संपूर्ण भारतात ज्यांनी मुठभर मावळे घेऊन मुघलशाहीची कत्तल करून ती वेशीवर आणली ते एकमेव अद्वितीय सिंहासनाधीश श्रीमंत गुणवंत राजाधिराज राजे श्री छत्रपती सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान झालेले आदरणीय प्राचार्य सर, उपप्राचार्य सर, विद्वान शिक्षक वृंद आणि येथे जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, सर्वांना शुभ संध्या. मी वेदांत सोनवणे, इयत्ता 10वी चा विद्यार्थी तुमच्या समोर शिवजयंती शिवाजी महाराजांच्या चरित्राबद्दल माझे मनोगत व्यक्त करू इच्छितो. ते तुम्ही मन लावून ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सह्याद्रीच्या कड्या कापरातून हिंदवी स्वराज्याची रुई ठोकणारा सह्याद्रीचा बाणेदार धान्याबाद अष्टपैलू राजे श्री छत्रपती यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांच्या आयुष्याचं नियोजन हे त्यांची आई राजमाता जिजाऊ आणि वडील प्रचंड शहाजीराजे यांनी अत्यंत नियोजनपूर्वक घडवले. त्यांचा जन्म स्वराज्यासाठी, त्यांचं जगणं स्वराज्यासाठी, त्यांचा श्वास स्वराज्यासाठी आणि ध्यासही स्वराज्य बस. खरं तर शिवाजी महाराज हे आपल्या वडिलांच्या सहवासात फार कमी राहिले, पण जितके दिवस ते त्यांच्या सोबत राहिले, जितके महिने ते त्यांच्या सोबत राहिले, तितक्या दिवसात, तितक्या महिन्यात शहाजी राजांनी आपल्या पुत्राला काय दिलं? शहाजी राजांनी आपल्या पुत्राला काय दिलं ज्याच्यामुळे तो छोटासा शिवबा पुढे जाऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकला? असं काय दिलं शहाजी राजांनी? एक स्वप्न दिलं, एक ध्येय दिलं, एक महत्वाकांक्षा दिली. अहो, एवढंच नाही तर एका पित्याने आपल्या पुत्राला आपण तयार केलेली संस्कृत मधली मुद्रा त्यांना दिली. काय लिहिलं होतं त्या मुद्रेत? प्रतिपती चंद्रलेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शास्त्र शिवदशा मुद्रा भद्राय राजते. एक पिता काय सांगतो आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला? प्रतिपदेच्या चंद्राच्या कले प्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. काय विश्वास आहे आपल्या पुत्रावर? अहो, अजून राजे बंधूंच आहे, अजून राजे पुण्याला जायचे, अजून स्वराज्याला सुरुवात व्हायची. त्याच्या आधीच काय म्हणतात शहाजी राजे? होय, आम्हाला माहितीये तुम्ही करू शकतात, होय आम्हाला माहितीये तुम्ही करू धजाल, होय आम्हाला माहितीये तुम्ही ते करालच. विचारलं नाही, राजे तुम्ही करणार का? राजे तुम्हाला जमेल का? राजे तुम्हाला ते करावंच लागेल. आणि काय दिलं शहाजी राजांनी? एक छोटस मंत्रिमंडळ दिलं. जाताना हे घेऊन जा राजे आणि त्याने उद्या तुम्हाला तुमचं स्वतःच मंत्रिमंडळ उभं करायचंय. यानंतर राजे पुण्याला आले. पुण्याला आल्यावर राजांना प्रश्न पडला, इथली रयत का नाही सुचते? या रयतेवर का नाही होतात? राज्य रयतेचं ही भूमी या रयतेची, मग ही विपन्न अवस्था का? मासाहेब असं का? तेव्हा मासाहेब म्हणाल्या, ज्यांनी यांची काळजी करावी ते स्वतःच्या काळजीत आहेत. शाळेच्या तख्तांना मुजरे झाडायचे आणि आपापली वतनं सांभाळायची, यातच सगळे महसूल आहेत. रयतेकडे लक्ष द्यायला वेळ कुठे आहे? आणि तेव्हा शिवाजी महाराजांनी प्रश्न विचारला, मग यांची काळजी घेणार कोणी नाही काही ते? तेव्हा मासाहेब म्हणाल्या, होता शिवबा राजे होता, पूर्वी एक राजा होता. आजही माझ्या झोपडीतील माय माऊली म्हणते, पिढा पिढा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. तो होता शिवबा राजे होता, पण तो गेला आणि शेतकऱ्याच्या माथ्यावरच छत्र झालं. आणि ताडकन उठले शिवबा राजे. मासाहेब, मग मी होईल तो बळी राजा, मी निर्माण करीन शेतकऱ्यांचं राज्य. आणि हळूहळू शिवाजी महाराज आदिलशाहीचा एक किल्ला जिंकू लागले. सर्वप्रथम शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. पण राजांचे सर्वात मोठे शत्रू होते ते म्हणजे मोगल.
मोगलांच्या विरोधात पहिली ठिणगी कुठं पडली माहितीये? मार्च 1657. मोगलांचं सर्वात प्रबळ लष्करी ठाणं, सर्वात बलाढ्य लष्करी ठाणं असलेल्या जुन्नरवर महाराजांनी छापा मारला आणि जुन्नर जिंकलं. अमाप धनसंपत्ती मिळवली. आजवर मोगलांच्या ठाण्यावर छापा मारण्याची हिकमत कोणी केली नव्हती ती मार्च 1657ला छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. काय होतं शिवाजी महाराजांकडे? अहो, स्वराज्याला सुरुवात होऊन अवघे 9 वर्ष झाले होते. कोण स्वराज्य येते? 9 वर्षात महाराजांनी एवढं मोठं धाडस केलं, एवढं मोठं. तिकडे औरंगजेबाचं साम्राज्य बघा, अफगाणिस्तान, भारतात सिंधू नदी पासून तर बंगालच्या उपसागरापर्यंत. आणि महाराजांचं कसं बसं केलं तर 2 जिल्हे सुद्धा होणार नाही. तिकडे औरंगजेबाचं साम्राज्य लाखात आहे आणि राजांचं कसं बसं केलं तर 10,000 सुद्धा होणार नाही. तरी सुद्धा एवढं मोठं धाडस. अहो, 50 वर्षाचं आयुष्य महाराजांचं, फक्त 50 वर्षाचं. पण या 50 वर्षात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं. अहो, ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असताना ज्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. काय होतं असं महाराजांना? 1665ला पुरंदरचा तह झाला. स्वराज्यात एकूण 40 किल्ले होते. त्यातले 23 किल्ले मिर्झा राजे जयसिंग यांना द्यावे लागले. आतापर्यंत होतं नव्हतं ते सगळं गेलं. महाराज खचले नाही. पण 6 जून 1674ला राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्यात एकूण 240 किल्ले होते. म्हणजे 9 वर्षात 223 किल्ले उभारले महाराजांनी, फक्त 9 वर्षात. किती संकटांचा सामना केला असेल महाराजांनी. अहो, संकट तुम्हाला अडवायला येत नाही, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडचणी तुम्हाला रोखायला येत नाही, अडचणी तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाही, अडथळे तुमच्यातली कौशल्य बाहेर काढायला येतात. अहो, जितकं संकट मोठं तितकी तुमची उंची ही मोठीच असते. महाराजांनी ते सांगितलं आम्हाला. महाराजांवर आलेली संकट बघा, प्रत्येक प्रसंग मृत्यूचा आहे, प्रत्येक प्रसंग. फतेह खान आलाय, मृत्यू समोर आहे. अफजल खान 40,000 फौजेनिशी आलाय, मृत्यूशी झुंज आहे. शाहिस्ते खान 1.25 लाखाची फौज घेऊन आलाय, मृत्यू समोर आहे. मिर्झा राजे जयसिंग 3.5 लाखाची फौज घेऊन आले, मृत्यू समोर आहे. राजे औरंगजेबाला भेटण्यासाठी आग्र्याला गेले. औरंगजेब तर महाराजांना मारण्यासाठीच टपला होता, मृत्यू समोर आहे. पण या कोणत्याही परिस्थितीत महाराज आपल्याला डगमगताना दिसले नाही, कधीच नाही. उलट महाराजांनी प्रत्येक संकटावर मात करत त्यावर विजय मिळवला. शिवाजी हे नाव कधी उलट वाचले का तुम्ही? शिवाजी हे नाव कधी तुम्ही उलट वाचा. शिवाजीचं उलट होतं जीवाशी. अहो, जो माणूस रियाजवर जीवाशी खेळ करत आलाय त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी. मला कधी कधी प्रश्न पडतो, काय दिलं असेल महाराजांनी आपल्या मावळ्यांना? बघा ना, तानाजी आपल्या रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन महाराजांकडे आला. रायबाच्या लग्नाला यायचं बरं का? तेव्हा महाराज म्हणाले, ताना कोणाला घ्यायचं म्हणणं आहे? आणि कडाकड तानाजी, राज आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. तानाजी गेले गेले गेले, ते परत आलेच. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का का इतके सारे मावळे, का इतके सारे लोक महाराजांसाठी आपल्या महाराजांसाठी जीव द्यायला सुद्धा तयार व्हायचे का? हो, महाराजांनी स्पष्ट सांगितलं होतं, मी म्हणतोय म्हणून नको येऊ, मी म्हणतोय म्हणून नको करू. हे तुझं राज्य तुझं राहावं असं जर तुला वाटत असेल तर ये.
तुझ्या घरातील आया बहिणींची अब्रू सुरक्षित राहावी असं जर तुला वाटत असेल तर ये. तुझी उद्याची पिढी सुखात नांदावी असं जर तुला वाटत असेल तर ये. मी म्हणतोय म्हणून नव्हे, कधीच नाही. महाराज फक्त प्रेरक झाले आणि त्यांनी असंख्यांना प्रेरणा दिली. मला एक गोष्ट सांगायची वाटते. एक आई असते, तिचा मुलगा सहलीला जाणार. सहलीला जाण्याच्या आधी ती आई त्याला म्हणते, हे बघ, बसमध्ये बसला तर जास्त मागे बसू नको आणि बसला तर जास्त पुढेही बसू नको. बसायचं असेल तर मध्यभागी बस. तो छोटासा मुलगा त्याने विचारलं, असं का काय? तेव्हा ती आई म्हणाली, हे बघ, जर बस मागणं धडकली तरी तू वाचला पाहिजेस आणि पुढनं धडकली तरी तू वाचला पाहिजेस. काहीही झालं तरी चालेल, पण बेटा तू वाचला पाहिजेस. मला सांगावंसं वाटतं, आजचा जो काळ आहे ना, तो खरं तर जगण्याचा काळ आहे आणि महाराजांचा काळ मरणाचा काळ होता. अहो, जिथं पोरं मरण्यासाठी तयार, जगण्यासाठी तयार केली जातात, तिथं पोरं लवकर मरतात आणि जिथं पोरं मरण्यासाठी तयार केली जातात, तिथं मेली तरी पुरून उठतात. हा शिवचरित्राचा सर्वात मोठा सिद्धांत आहे. कुणाचंही उदाहरण घ्या, कुणाचंही घ्या, तानाजी घ्या, बाजी घ्या, येसाची घ्या, कुठोजी घ्या, संभाजी घ्या. प्रत्येकाचं आयुष्य सांगतं कसं जगावं आणि कसं मरावं. खरं तर एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद.